सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे याचा परिणाम फळभाजी विक्रेत्यांना होत आहे। पावसामुळे धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक कमी झाल्यामुळे टमाटे उत्पादकांना याचा फायदा बघायला मिळतोय। मागील आठवड्यात टोमॅटोचे भाव अगदीच घटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती। मात्र 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टमाट्यांची आवक कमी झाली आहे। त्यामुळे 400 ते 500 रुपयांना जाणारे टमाट्यांचे कॅरेट आता 1000 रुपयांवर येऊन पोहोचले। किरकोळ बाजारात येणारे काही दिवस टमाट्याचे भाव 60 किलो इतक्या दराने विकले जाणार। त्यामुळे पुढील काही दिवस टमाट्याचे भाव वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला। 850 उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळी गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे या ठिकाणी टमाट्याचे कॅरेट जे 400-500 रुपये जात होतं, तर पावसाचा जोर वाढल्यामुळे पावसाने या ठिकाणी शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान केलेलं। ज्या ठिकाणी 50-60 कॅरेट येत होते बिघ्याला, त्या ठिकाणी फक्त 5 आणि 10 कॅरेट या ठिकाणी मार्केटमध्ये आलेले आहे। एका बिघ्याला शेतकऱ्याचे आवक खूप कमी झालेली, त्यामुळे टमाट्याचे रेट आज गगनाला भिडलेले। आज ऐतिहासिक म्हणजे आज 1000 रुपये कॅरेट या ठिकाणी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकलं गेलेलं आहे। एका कॅरेटमध्ये 20 किलो माल असतो, म्हणजे 50-60 रुपये किलो या ठिकाणी होलसेलला हा माल विकला गेलेला आहे। आणि येत्या काळामध्ये अजून टमाट्याचा भाव वाढण्याची दाट शक्यता आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।